श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामीचे प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. असे केल्याने तुम्हाला आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील. स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 5 मिनिटे तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि असे केल्याने स्वामी तुमच्या घरातील सर्व दरिद्री पीडा सर्व काही नष्ट करून टाकतील. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करायची चूक अजिबात करू नका आणि हा संदेश नक्कीच मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. स्वामी म्हणतात, आर्थिक परिस्थिती जेव्हा चांगली असेल तेव्हा साधे राहा आणि आपल्याकडे एखादा पद किंवा अधिकार असेल तर त्या टामाला अबशीर राहा. अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असेही म्हणतात. मग तुम्ही असेच आयुष्याशी वागले पाहिजे आणि असंच आयुष्यामध्ये तुम्ही प्रगती केली पाहिजे. यानेच तुमचे जीवन अगदी सुखी होऊन जाणार आहे. आजपर्यंत मिळालेल्या अनेक अपयशाची भरपाई कदाचित तुम्ही एवढ्या मोठ्या यशाने कराल की मी पुन्हा आयुष्यात कधी मागे फिरून पाहणार नाही. आज माझा तुमच्यावर असलेला दृढ विश्वास आहे. स्वामी समर्थ आणि तो कधीही कमी होणार नाही. मी माझे प्रयत्न करीत राहील. फक्त माझ्या प्रयत्नांना यश द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी समर्थांना आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामी समर्थावर मनापासून विश्वास ठेवत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि श्री स्वामी समर्थ आम्हाला सुखी, समृद्धी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना असं नक्कीच टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचेही मन नक्कीच चांगल्या विचारामध्ये गुंतून जाईल. जीवनात सुखी आनंदी राहायचे असेल ना तर कधी कोणाकडून कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. आपण कोणाकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर समोरच्याकडून पूर्ण नाही झाल्या किंवा त्या व्यक्तीने त्या पूर्ण नाही केल्या तर त्रास हा आपल्याला होतो. त्याच्या पायी आपण स्वतः दुःखी होतो. मग त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडून असो, मित्राकडून असो किंवा देवाकडून असो, अपेक्षा हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जे कराल दुसऱ्यासाठी ते न अपेक्षा ठेवता करा. मग बघा जीवन कसे आनंदी आणि सुखी समाधानी राहते. आणि तसे जीवन आपल्याला हवे असते. म्हणून स्वामीचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्तांशी करावी मैत्री, सेवा करावी आईवडिलाची सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्मकल्याण आणि यानेच तुम्हाला सुखही लाभणार आहे. म्हणून आयुष्यात खूप कष्ट झाले, संकटही येतच असतात. मग स्वामी परीक्षा घेतात. अक्षरशः नको वाटतो, पण आपण स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग तर तो व्यक्ती त्या प्रसंगातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. म्हणून स्वामीची कृपा आपल्यावर आहे असं समजा आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा. आणि एक लक्षात घ्या, असं स्वामी म्हणत आहेत, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही. समुद्र कुठं आहे आणि मार्ग कसा आहे, किती दूर आहे भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छेस्थळी पोहोचतेच. त्या मागे परमेश्वरी शक्ती असते. तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढे पुढे जाताना मार्ग भेटेल. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहेत, पण खूप सुंदर दृष्टी प्रदान केल्या. पण काही लोक असे असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काही लोकांना चांगल्यात पण वाईट बघायची सवय असते. म्हणून हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तो जसा विचार करतो तसे त्याचे मन सुद्धा असते. पण ज्यावेळी अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य जातो पण त्यावेळी काम, क्रोध, लोभ, मत्सर, हिंसा याचा नाश होतो. पण दंभ, अहंकार ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढतात आणि याचा नाश आपण स्वतःहून केला पाहिजे. नाहीतर प्रगती न होता अधोगती आपली नक्कीच होणार आहे. आणि बऱ्याच जणांचं आयुष्य हे दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं. पण दुसऱ्याला त्या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणात डोकून पाहावे आणि बघावे आपण किती पाण्यात आहोत आणि याचे उत्तर देखील तेथेच मिळून जाईल.
नमस्कार मित्रांनो, तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.